सकाळची सुरुवात झाली, म्हटलं चला आता आपल्या गाडीपासून सुरू करू. मग काय, इकडे वैभव बसलो होता, आबाला इकडे पोहे वाटून राहिले सगळे नाश्ता, तिकडे बाया बसलो होत्या. मग सुरुवातीला म्हटलं चला, याला माहीतच पडलं होतं आता आपण ब्लॉगर आहे आणि आपले 2 चॅनल आहेत युट्यूबले. यानं सगळ्यांना फॉलो केलं होतं आणि यानं सबस्क्राईब बी केलं होतं. मग इकडे बाया पोळा करून राहिल्या, मंदिरातून आल्यावर आम्हाला जेवण करायचं होतं म्हणून हे म्हणून स्वयंपाक करून घेऊ उन्हाच्या सकाळी सकाळी. मग बाया बसल्या पोळ्या करायला आणि आता सगळ्याला माहित झाल्याचं ना, सगळेच एकच चालू होतं बा आम्ही तो व्हिडिओ आलो पाहिजे. मग काय, इले घेऊन घेतलं. इकडे काही पोरं नाश्ता करून राहिले, वैभव आता कुठे फकाला गोष्ट सांगून राहिलता. भाऊ इकडे बॅगा काढून राहिले ठेवून राहिले. हे बॅगा काढणं आणि ठेवणं लय भारी गेलं आम्हाला. इकडे सागर गाडीवर कपडा मारून राहिलता. सागरचं कसं सकाळी गाडी पुसते. इकडे आजीचा ग्रुप बसवला होता, याच्या गप्पा चालू होता काहीतरी प्लॅनिंग मंदिरात जायचं. मग काय, इकडे दुसरा ग्रुप उभा होता, यायचं काहीतरी चालू होतं बा. इकडे काही जण गाडीत चढत काही उतरत, असं सगळेच काही ना काही चालू होतं सकाळी सकाळी. पण सगळेच एकच आम्हाला त्या ब्लॉग मध्ये घेतो, कारण याला माहित पडलं होतं मी ब्लॉग बनवतो. मी सगळ्यांना ते चॅनल घेणार सर्च करून मग सबस्क्राईब केलं तुम्ही करता. सागर आय कार्ड पाहून राहिलं आमचं प्रेसचं. मग हे सगळेजण फटाफट येणं आवरलं. आम्हाला जायचं होतं गुप्त गोदावरीचे दर्शन आले आणि पुढे जायचं आम्हाला चित्रकूटले. इकडे सागर बॅगा ठेवायला लागला डिक्कीत घुसून, वैभव त्याला बॅगा देऊन राहिलता. मग इकडे आमचे जे आजी होती, आजी म्हणे विठ्ठल मला घेतो म्हणे बा. आजीला घेतलं. आम्ही जिथं मुक्कामी होतो या समोरचं दुकानदार आमचे एकदम घरच्यासारखे संबंध झालते. खाणं पिणं राहणं मस्त, कूलर मध्ये 2 दिवस चांगली सोय घेतली. म्हटलं येईल घेऊन टाका आणि तुम्ही आता फॉलो करून ठेवा चित्रकूट पाहायला काय होतं तर.